विद्यार्थी मित्र नमस्कार. आपण मागच्या तासिकेला झूम मीटिंगमध्ये हीट या प्रकरणासंबंधी आपण माहिती घेतली. त्याच्यामध्ये आपण लॅटेंट हीट म्हणजे काय बघितले आहे, त्यानंतर रेजिलेशन, त्यानंतर ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर यासंबंधी माहिती घेतलेली आहे. आज आपण पुन्हा या घटकांसंबंधी चर्चा करणार आहोत. हीट या चॅप्टरमध्ये आपल्याला लॅटेंट हीट, रेजिलेशन, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी अँड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी हे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. तत्पूर्वी आपण याच्यामध्ये कॅन यू रिकॉल म्हणजे हे चॅप्टर आपण चालू करण्यापूर्वी काही याच्यामध्ये सब क्वेश्चन ते बघूया. हे प्रश्न सगळे आपल्या मागच्या 9वीच्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड आहेत. कॅन यू रिकॉलमध्ये पहिल्यांदा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर, उष्णता आणि तापमान. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये आपण हीट आणि टेम्परेचर या दोन्ही कन्सेप्ट समानच समजतो, पण त्याच्यामध्ये बराच डिफरन्स आहे. ते आपण अजून समजावून घेऊया. या ठिकाणी आपण 9वीला शिकलो बा, इकडं नंबर ऑफ म्हणजे फॉर्म ऑफ एनर्जीज म्हणजे निसर्गामध्ये असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या एनर्जीज, त्याच्यामध्ये हीट एनर्जी एक एनर्जी आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला की हीट म्हणजे काय, इट इज अ अमाऊंट ऑफ एनर्जी. हीट मीन्स इट इज अ अमाऊंट ऑफ एनर्जी. आता या ठिकाणी जर आपण बघितलं टेम्परेचर, तर टेम्परेचर म्हणजे काय, तर इट इज इंटेन्सिटी ऑफ हीट एनर्जी. इट इज इंटेन्सिटी ऑफ हीट एनर्जी. लेवल ऑफ हीट एनर्जी मीन्स काय करायचं, आपण टेम्परेचर घ्यायचं. आता हीट एनर्जी कॅन बी ऑलवेज फ्लो फ्रॉम हॉट. आपल्याला माहिती आहे हीट एनर्जी इज ऑलवेज. आता बघा इकडं गरम वस्तूपासून काय होतं, थंड वस्तूकडे काय होते, उष्णता वाहते. म्हणजे इट ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हॉट टू कोल्ड. आता तसं टेम्परेचरकडे जर आपण जर गेलो, इफ वी सप्लाय टेम्परेचर टू एनी सबस्टन्स म्हणजे इट इन्क्रीज, म्हणजे टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स इन्क्रीजेस. आता समजा जर आपण हीट काय केली, सप्लाय केली कोणाला, एखाद्या सबस्टन्स समजा आपण हीट सप्लाय केली तर काय होणार, टेम्परेचर काय होतं, वाढतं. आणि समजा आपण हीट काय रिलीज केली तर टेम्परेचर काय होतं, लो होतं. तसं SI युनिटमध्ये आपण बघूया बा, SI युनिट ऑफ हीट इट इज एनर्जी मीन्स इट्स SI युनिट इज जूल, वेअर ॲज SI युनिट ऑफ म्हणजे युनिट्स ऑफ टेम्परेचर जर आपण बोललं डिग्री केल्विन, डिग्री सेल्सिअस, त्यानंतर डिग्री फॅरनेट. आता हा जो फरक आहे तो फरक बेसिक फरक, हा फरक तुम्हाला पुढची जी कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. आता ह्यानंतर आपल्याला व्हॉट इज लॅटंट हीट म्हणजे आपल्याला अप्रकट उष्मा म्हणजे काय बघायचं आहे. आता या ठिकाणी लॅटेंट हीट अप्रकट उष्मा जो आहे त्यासंबंधी आपण एक एक्सप्लेन करायचं आहे. इकडं ट्राय दिस म्हणून सांगितलं आहे, टेक अ फ्यू पीसेस ऑफ आईस इन अ ग्लास बीकर ॲज शोन इन फिगर 5.A1. इन्सर्ट अ बल्ब ऑफ थर्मामीटर इन आईस अँड मेजर इट्स टेम्परेचर. या ठिकाणी थर्मामीटरचा बल्ब जो आहे तो पूर्णपणे आईस क्यूबमध्ये काय केलेला आहे, बुडवलेला आहे. त्यानंतर पुट द बीकर ऑन अ स्टँड अँड हीट द आईस युजिंग अ बर्नर. Record the temperature using the thermometer after every minute. As the ice is heated, it starts melting. Stir the mixture of ice and water. Continue the heating even after ice starts melting. Draw graph of temperature versus time. आपला हे जे ऑब्झर्वेशन जे आहेत म्हणजे काय करायचं, एका बिकरमध्ये आपल्याला काही आईसचे तुकडे घ्यायचे, त्याच्यामध्ये काय करायचं बा, इकडं थर्मामीटर आतमध्ये डीप करून ठेवायचं आहे. त्या आईस क्यूब्समध्ये खालचा बल्ब त्या थर्मामीटरचा बुडला पाहिजे. या ठिकाणी बर्नर हा हीट देण्यासाठी वापरला आहे. हळूहळू त्याला काय करायचं, उष्ण द्यायची आणि प्रत्येक मिनिटाला असणारं टेम्परेचर जे ते रेकॉर्ड द टेम्परेचर युजिंग द थर्मामीटर आफ्टर एव्हरी मिनिट. हे केल्यानंतर जे आपलं ऑब्झर्वेशन टेबल असेल त्या ऑब्झर्वेशन टेबलवरनं टेम्परेचर वर्सेस काय करायचं, आपल्याला टाईम काढायचा, हा ग्राफ काढायचा. तर ग्राफ संबंधी आपल्याला एक्सप्लेनेशन आता पुढे द्यायचं आहे. आता हा एक्सपेरिमेंट सुरू असताना आपण तर जर ऑब्झर्वेशन केलं तर काय होतं बा, इकडं वी ऑब्झर्व दॅट द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन 0 डिग्री सेल्सिअस टिल द आईस मेल्ट्स कम्प्लिटली. इफ वी कंटिन्यू हिटिंग इवन आफ्टर कन्वर्शन ऑफ ऑल द आईस इन टू वॉटर, द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स रायझिंग अँड रिचेस अप टू 100 डिग्री सेल्सिअस. ॲट दिस टेम्परेचर वॉटर स्टार्ट्स कन्वर्टिंग इन टू स्टीम. The temperature of water remains constant at 100 degree Celsius till all water converts into steam. आता या ठिकाणी काय होतं, इकडं जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्याचं काय होत नाही, पाणी होत नाही, तोपर्यंत मिश्रणाचं तापमान जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअस एवढंच राहतं. म्हणजे या ठिकाणी हळूहळू जरी उष्ण दिलं तर काय होतं, पाणी आणि बर्फ म्हणजे लिक्विड आणि कुठलं सॉलिड या दोन्हींचं मिश्रण त्या ठिकाणी असतं.
पूर्ण बर्फाचं पाणी झाल्यानंतरही उष्णतेनं जर चालू ठेवलं तर काय होतं बा, ठराविक वेळेपर्यंत टेम्परेचर काय होतं स्थिर राहतं, नंतर ते काय होतं वाढू लागतं आणि वाढत ते काय होतं 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. आणि 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेल्याबरोबर या तापमानाला काय होतं, पाण्याचं रूपांतर त्याच्या वाफेमध्ये होतं आणि सर्व पाण्याचं वाफेचं रूपांतर होत असताना सुद्धा काय होतं, पाण्याचं तापमान काय होत नाही, त्या थर्मामीटर आपल्याला दिसत नाही. ते काय होतं 100 डिग्री सेल्सिअसला होतं स्थिर राहतं. आणि त्यामुळं आपण प्रत्येक मिनिटला घेतलेलं टेम्परेचर आणि जे प्रत्येक मिनिट म्हणजे टाईम आणि घेतलेलं त्यावेळेला असलेलं टेम्परेचरचा जर ग्राफ घेतला तर तो ग्राफ कसा असतो या संबंधी आता पुढं माहिती घ्यायची. परीक्षेला याच्यावरती एक्सप्लेनेशन विचारतात. आता तुम्ही काय करायचं आहे, 5.2 तुमच्या पेज नंबर 63वर जो ग्राफ आहे त्या ग्राफकडे लक्ष द्यायचं आहे. आता आपण ग्राफचं ऑब्झर्वेशन करूया आणि त्याचं एक्सप्लेनेशन देऊया. बा इकडं या ग्राफमध्ये ए बी एक सेगमेंट आहे, लाईन ए बी आणि लाईन कुठलं सी या ठिकाणी बा इकडं ते प्लेन आहे. म्हणजे ए बी लाईज ऑन एक्स ॲक्सिस वेअर ॲज सी डी इज ऑल्सो पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ते कसं आहे बा इकडं समांतर, एक्स ॲक्सिस समांतर राहिलेलं आहे. तर लाईन ए बी रिप्रेझेंट कन्व्हर्शन ऑफ आईस इंटू वॉटर ऑफ कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे ए पासून बीपर्यंत म्हणजे 4 मिनटापर्यंत या ठिकाणी आपल्याला लाईन जी आहे ती कशी बघा इकडं पॅरलल टू काय होते एक्स म्हणजे एक्स अक्षावरती लाय झालेली दिसते. याचा अर्थ त्या ठिकाणी टेम्परेचरमध्ये वाढ झालेली नाही. व्हेन आईस इज हिटेड इट मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड कन्वर्ट्स इंटू वॉटर. म्हणजे आपण टेम्परेचर देत असतो पण ते टेम्परेचर आपल्या थर्मामीटरवर दिसत नाही. म्हणजे ए बी सेगमेंट काय दाखवतं या ठिकाणी आईस कन्वर्ट्स इंटू लिक्विड. व्हेन आईस इज हिटेड इट मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड कन्वर्ट्स इंटू वॉटर ॲट दिस कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे या ठिकाणी ए पासून बीपर्यंत टेम्परेचर काय होतं कॉन्स्टंट राहतं. आता द आईस ॲब्सॉर्ब म्हणजे आता ही हीट गेली कुठं, द आईस ॲब्सॉर्ब्स दिस हीट एनर्जी ड्युरिंग द ट्रान्झिशन अँड द ॲब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी कंटिन्यूअस टिल ऑल द आईस कन्वर्ट्स इंटू वॉटर. म्हणजे या ठिकाणी ही आपण जी हीट सप्लाय जी केलेली आहे ती हीट ह्या मॉलिक्यूलमधले जे बॉन्ड ते बॉन्ड वीक करण्यासाठी किंवा ते बॉन्ड तोडण्यासाठी ही एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते. त्यामुळं काय होतं आईस जो सॉलिड स्टेटमध्ये याचं कन्व्हर्शन पूर्णपणे लिक्विडमध्ये करण्यासाठी हीट एनर्जी काय केलं ते वापरली जाते. म्हणजे या ठिकाणी टेम्परेचर काय होतं कॉन्स्टंट राहतं. म्हणजे द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द ट्रान्झिशन. म्हणजे सॉलिडमधून लिक्विडमध्ये जाऊपर्यंत काय होतं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. दिस कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द आईस कन्वर्ट्स इंटू वॉटर इज कॉल्ड द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. दुसऱ्या बाजून आपण सांगितलं इट इज अ कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच सॉलिड कन्वर्ट्स इंटू लिक्विड इज कॉल्ड मेल्टिंग पॉईंट ऑफ दॅट सबस्टन्स. आता पुढे जर आपण बघितलं पाहिजे ड्युरिंग ट्रान्झिशन ऑफ सॉलिड फेज टू लिक्विड. आता या ठिकाणी ए बी या ठिकाणी जी स्टेट जी असणार आहे त्यात एक बघा इकडं ए जवळ आईस आणि वॉटर दोन्हींचं कॉम्बिनेशन असणार आहे. मिक्सचर म्हणजे सॉलिड प्लस लिक्विड असणार आहे. आता ड्युरिंग ट्रान्झिशन ऑफ सॉलिड फेज टू लिक्विड द ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब हीट एनर्जी बट इट्स टेम्परेचर डज नॉट इन्क्रीजेस. दिस हीट एनर्जी युटिलाइज्ड फॉर weakening the bonds between the atoms or molecules in the solid and transform into liquid phase. The heat energy absorbed at constant temperature during transformation of solid into liquid is called the latent heat of fusion. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की हीट जी ॲब्सॉर्ब केली असते म्हणजे द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इंटू लिक्विड इज कॉल्ड द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. मीन्स आता म्हणजे काय करता येईल बाबा लॅटेंट हीट ऑफ फ्युजनची डेफिनेशन कशी करता येईल. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ. आता युनिट मास मग किती घेतले बाय एकक वस्तुमान घेतलं. युनिट मास ऑफ सॉलिड टू कन्वर्ट इंटू लिक्विड फेज इज कॉल्ड द स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवायचं की पदार्थाचं स्थायू अवस्थेमध्ये म्हणजे पदार्थाचं स्थायू म्हणून द्रवात रूपांतर होत असताना काय होतं या ठिकाणी बर्फ हा उष्णतेचं काय करतो शोषण करतो पण त्याची तापमानात वाढ होत नाही. या सर्व शोषलेल्या उष्णतेचा उपयोग काय होतं अणुरेणूमधील जे बंध असतात ते बंध तोडण्यासाठी किंवा कमकुवत करण्यासाठी काय केलं जाते उष्णता ऊर्जा वापरली जाते. म्हणजे हे अणुरेणूमधले जे बंध कमकुवत करून स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये करण्यासाठी ही उष्णता वापरली जाते. तेव्हा स्थायूचं द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते
त्याला काय म्हणतो बा आपण, लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग मीन्स एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे तर वस्तुमान किती घेतले म्हणजे युनिट मास घेतलं आहे. तो स्थायू पदार्थ कसं द्रवामध्ये म्हणजे सॉलिड कन्व्हर्शन टू लिक्विड पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता शोषून घेतली जाते त्याला काय म्हणतो बा इकडं स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग. त्यानंतर पुढं बा इकडं आपण जर बघितलं तर पुढं वन्स ऑल द आईस म्हणजे जेव्हा संपूर्ण बर्फाचं द्रवामध्ये रूपांतर होतं, वन्स ऑल द आईस इज ट्रान्सफर्ड इन टू वॉटर द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स रायझिंग. आता काय होतं बा इकडं सॉलिडचं कन्व्हर्शन पूर्णपणे लिक्विडमध्ये झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आता पुन्हा काय होतं, आपल्याला जी उष्णतेने शोषून घेतली त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला तर जी ऊर्जा आता आपण देणार त्याचा उपयोग काय होतो बघा, कन्व्हर्शन ऑफ लिक्विड इंटू काय होणार आता व्हेपर्समध्ये होणार आहे. मग वन्स ऑल द आईस इज ट्रान्सफर्ड इंटू वॉटर द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स रायझिंग. म्हणजे या ठिकाणी बी या ठिकाणी जर आपण बघितलं तर बी या ठिकाणी काय असणार आहे, लिक्विड स्टेट असणार आहे. म्हणजे इट इन्क्रीजेस अप टू 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर वाढत कुठं पण जातं बघा 100 डिग्री सेल्सिअस पण जातं. आता लाईन बी सी वर दाखवलं बघा इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. लाईन बी सी इन द ग्राफ रिप्रेझेंट राईज इन टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 4 मिनिटापर्यंत कसं होतं बा इकडं 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. आणि सडनली जेव्हा आईस कंप्लीट ऑल आईस कन्वर्ट्स इन टू लिक्विड दॅट टाईम द टेम्परेचर स्टार्ट टू इन्क्रीज अँड इट डिनोट्स ऑन द थर्मामीटरवरती आपलं टेम्परेचर वाढलेलं दिसतं. आणि त्यामुळे ग्राफ कसा आहे बा इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे बी सी लाईन जी आहे कशी आहे इन्क्रीजिंग ऑर्डर नाही म्हणजे या ठिकाणी टेम्परेचर काय होत आहे वाढत आहे कुठं पण जातं बा इकडं 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. देअरफॉर इवन थ्रू हीट एनर्जी सप्लाय टू वॉटर इट्स टेम्परेचर म्हणजे आता कसं होतं आपण या बीपासून सीपर्यंत तुला गेलो की सीपर्यंत काय होतं टेम्परेचर इन्क्रीज होतं दिसतं. पण सी जवळ गेलं की 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपलं थर्मामीटरवर दाखवतं. पण तिथून पुढे जरी आपण टेम्परेचर सप्लाय जरी केलं म्हणजे हीट आपण सप्लाय जरी केली तरी थर्मामीटरवरती आपला टेम्परेचर इन्क्रीज झालं दिसत नाही. द हीट एनर्जी मग आता काय होतं बघा देअरफॉर even through heat energy supplied to water its temperature does not rise. The heat energy is absorbed by water at this temperature and used to break the bonds between molecules. आता कुठले बॉन्ड असणार बा लिक्विडमधले असणार आहे. द बॉन्ड्स मोलिक्युल्स ऑफ द लिक्विड अँड कन्वर्ट इंटू द लिक्विड इंटू द गॅसियस स्टेट. दस during transformation from liquid phase to gas phase, heat energy is absorbed by the liquid, but its temperature does not change because this heat energy is used to breaking the bond between liquid molecules. The constant temperature at which the liquid absorbs the constant बघा इकडं काय समजा सांगितलं या ठिकाणी द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द लिक्विड ट्रान्सफॉर्म इंटू गॅसियस स्टेट इज कॉल्ड द बॉइलिंग पॉईंट. म्हणजे ज्या स्थिर तापमानाला द्रवाचं रूपांतर कशामध्ये होतं वायूमध्ये होतं त्या स्थिर तापमानाला आपण काय म्हटलं बा इकडं बॉइलिंग पॉईंट किंवा उत्कलांक बिंदू म्हटलो आपण. द हीट एनर्जी ॲब्सॉर्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आता इथं काय होणार लिक्विड इंटू गॅस होणार. म्हणजे द हीट एनर्जी ॲब्सॉर्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इंटू गॅस इज कॉल्ड द लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी लॅटेंट हीट ऑफ आता व्हेपरायझेशनची व्याख्या काय येणार बघा द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ लिक्विड टू कन्वर्ट इंटू गॅसियस स्टेट. म्हणजे इथं युनिट मास कोणाचं युनिट मास बघा इकडे लिक्विडचं युनिट मास ऑफ लिक्विड टू कन्वर्ट इंटू वेअर गॅसियस स्टेट और गॅसियस फेज इज कॉल्ड द स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा इकडं की बर्फाचं पाण्यामध्ये पूर्ण रूपांतर झाल्यानंतर पाण्याचं तापमान हळूहळू वाढू लागतं. ते किती जातं बघा इकडं 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. आता रेख म्हणजे सेगमेंट बी सी जर आपण घेतलं तर पाण्याच्या तापमानातील 0 डिग्री सेल्सिअस ते किती बघा 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत अशी वाढ अशी होतं. त्यानंतर मात्र उष्णता देऊन सुद्धा काय होत नाही पाण्याचं तापमान वाढलेलं दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी या तापमानाला काय होतं बा इकडं म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस तापमानाला आपण जी उष्णता देतो ती उष्णता सर्व काय होते द्रवातील रेणूंचे बंध तोडण्यासाठी वापरली जाते. आणि द्रवाचं काय होतं वायुरूप स्थितीत रूपांतर
करण्यासाठी उष्णता वापरल्या कारण काय होत नाही, तापमान आपल्याला काय होतं, स्थिर दिसतं. द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होत असताना उष्णता शोषली जाते, परंतु त्याचे तापमान काय होत नाही, वाढ होत नाही. आता ज्या स्थिर तापमानाला द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होतं त्या तापमानाला द्रवाचा काय म्हणतो आपण, उत्कलनांक किंवा बॉइलिंग पॉईंट म्हणतो. म्हणजे स्थिर तापमानाला कॉन्स्टंट टेम्परेचर बघा इकडं, द्रवाचं रूपांतर कशामध्ये होतं, वायूमध्ये, लिक्विड कन्वर्ट्स इंटू गॅसियस फेज. म्हणजे द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेस काय म्हणतो आपण, बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणजे लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. लक्षात आलं. आता या ठिकाणी पुढं बघा आपल्याला, त्यानंतर पुढं आपल्याला टेबलमध्ये काही सबस्टन्स, त्यांचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, त्यांचं स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन दिलेलं आहे. याच्यावर परीक्षेला न्यूमरिकल एक्झाम्पल्स असतात. तर तुम्हाला कंसामध्ये त्याची स्पेसिफिक हीट म्हणजे लॅटेंट हीट जी असते, म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किंवा लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशनची किंमत दिलेली असते. तर पुढचा त्याच्यामध्ये काय सांगितलं, यूज ब्रेन पॉवर, युअर ब्रेन पॉवर म्हणून सांगितलं आहे. इज द कन्सेप्ट ऑफ लॅटेंट हीट ॲप्लिकेबल ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गॅसियस फेज टू लिक्विड फेज अँड फ्रॉम लिक्विड फेज टू सॉलिड फेज. म्हणजे अप्रकट म्हणजे लॅटेंट हीट जी असते ही आपण उलटं बघा इकडं, आपण काय केलं, सॉलिडमधलं लिक्विडमधनं गॅस केलं, उलटं केलं, गॅसेसमधनं लिक्विड आणि लिक्विडमधनं सॉलिड म्हणतो आपण. म्हणजे वायूचे द्रवात आणि द्रवाचे सहज रूपांतर होत असताना सुद्धा लागू होते का, तर इज आन्सर कसं आहे, येस आहे. लक्षात ठेवा इकडं काय होतं की जी हीट जी असते ती ज्यावेळी आपण टेम्परेचर कूल म्हणजे कमी करतो त्यावेळी काय होतं बा, इकडे हीट रिलीज केली जाते. आता हीट रिलीज केल्यानंतर काय होतं, ही हीट काय होते, आपण बॉन्ड ब्रेकिंगसाठी काय केलं, हीट ॲब्सॉर्ब केली. आता जी हीट रिलीज केली जाते ती परत का बॉन्ड फॉर्मेशन, म्हणजे या ठिकाणी हे लॅटेंट हीट जे आहे म्हणजे यस इज द म्हणजे या ठिकाणी काय होईल, लॅटेंट हीट हे ॲप्लिकेबल होऊ शकतं. त्यानंतर पुढं सांगितलं, व्हेअर डज द लॅटेंट हीट गो ड्युरिंग दिस ट्रान्सफॉर्मेशन. आता द्रवाचं सहज रूपांतर होत असताना किंवा वायूचं द्रवात रूपांतर होत असताना अप्रकट उष्माचं काय होत असेल तर टू फॉर्मेशन, मागाशी आपण टू फॉर विकनिंग बॉन्ड, या ठिकाणी काय येणार, फॉर फॉर्मेशन ऑफ बॉन्ड, असं त्याचं उत्तर. आपण जो आहे तो बा इकडं रिजिलेशन, त्याला आपण पुनर्घटन म्हणतो किंवा दुसरा शब्द आहे पुनर्हिमायन. आता पुनर्हिमायनाचा अर्थ काय, आपण लहानपणी आपल्याला आठवत असेल बघा इकडं, आईस्क्रीमच्या गळ्यावरती जेव्हा बर्फ किसल्यानंतर त्याची लहान लहान कसे होतात, स्फटिक तयार होतात. त्याच्यावरती आपण जर दाब दिला आणि नंतर त्याचा दाब जर काढला तर काय होतं, ते सर्व कण काय होतात, एकत्र चिकटून एक घट्ट बर्फाचा गोळा तयार होतो. हीच क्रिया म्हणजे त्याला आपण काय म्हणतो बघा, रिजिलेशन. आता काय होतं बा इकडं, या ठिकाणी आपण एक एक्सप्लेन करायचं आहे बा इकडं, ट्राय दिस म्हणून सांगितलं आहे. या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलवरती काय सांगितलं बघा, आईस स्लॅब आहे. म्हणजे इट इज पुट अ स्लॅब ऑफ आईस ऑन अ स्टँड ॲज शोन इन द फिगर. किती आहे, 5.3. हँग टू इक्वल वेट्स ऑफ द टू एंड्स ऑफ अ मेटल वायर अँड पुट द वायर ऑन द स्लॅब ॲज शोन इन द फिगर. व्हॉट डू यू ऑब्झर्व म्हणून सांगितले. तर काय होतं बा, इट इज ऑब्झर्व दॅट द वायर ग्रॅज्युअली पेनिट्रेट्स द आईस स्लॅब. म्हणजे हळूहळू काय होणार, या ठिकाणी दोन्ही बाजूला वजन लावल्या कारणानं त्या तारेचा दाब कशावर पडतो, प्रेशर त्या आईस स्लॅबवरती ॲक्ट होतं आणि प्रेशर ॲक्ट झाल्याकारणानं त्या मेल्टिंग पॉईंटचा आईसचा काय होतो, डिक्रीज होतो. इट बिकम्स बिलो 0 डिग्री सेल्सिअस. बघा इकडं, इट इज ऑब्झर्व दॅट द वायर ग्रॅज्युअली पेनिट्रेट्स द आईस स्लॅब. आफ्टर सम टाईम the wire comes out of the lower surface of the ice slab. However, the ice slab does not break. The phenomena in which the ice converts into liquid due to applied pressure and reconverts to ice once the pressure is removed is called regelation. म्हणजे काय होतं बा इकडं की ही क्रिया कशी घडते, तर ज्यावेळी आपण त्या ठिकाणी वरती तार जी घालतो तेव्हा द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस बिकम्स लोअर दॅन 0 डिग्री सेल्सिअस ड्यू टू प्रेशर. म्हणजे आपण तारेमुळं काय होतं, त्या बर्फाच्या लादीवरती प्रेशर ॲक्ट करतो आणि प्रेशर वाढल्या कारणानं बर्फाचा जो काय बर्फ जे आहे त्या बर्फाचं मेल्टिंग पॉईंट म्हणतो, हा मेल्टिंग पॉईंट काय होतो बा 0पेक्षा काय होतो, कमी होतो. दिस मीन्स दॅट ॲट 0 डिग्री सेल्सिअस द आईस गेट्स कन्वर्टेड इन टू वॉटर. म्हणजे प्रेशर काढल्या कारणानं 0 डिग्री सेल्सिअसला काय होतं, प्रेशर दिल्या कारणानं 0 डिग्री सेल्सिअस काय होतं, आईस कन्वर्ट्स इन टू वॉटर. तर वॉटरमधनं काय होतं,
की ही तार जी आहे ती तार काय होते सहज खाली जाऊ शकते, म्हणजे त्याला कुठल्याही अडथळा नाही तर काय होते ती पुढं पास होते. आणि पुढं पास झाल्यानंतर काय होतं त्या पाण्यातून खाली गेली की ते जे पाणी जे असतं म्हणजे ज्याचं आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये झालं ते वॉटर काय होतं परत त्या तारेच्या वरती येतं. आणि तारेच्या वर आल्यानंतर काय होतं त्याचं प्रेशर परत काय होतं बा इकडं की प्रेशर त्याचं काय होतं लो होतं. प्रेशर लो झाल्यावर काय होतं की त्याचा म्हणजे बर्फाचा मेल्टिंग पॉईंट काय होतो ॲज इट इज म्हणजे मूळचा आहे तसा होतो आणि वॉटर कन्वर्ट्स इनटू अगेन आईस. ॲज सून ॲज द प्रेशर इज रिमूव्ड, जे तार त्या पाण्यातून खाली गेली की प्रेशर काय होतं रिमूव्ह होतं. द मेल्टिंग पॉईंट इज रिस्टोर्ड टू 0 डिग्री सेल्सिअस अँड वॉटर गेट्स कन्वर्ट इनटू आईस अगेन. लक्षात आलं. म्हणजे द फेनॉमेना इन विच द आईस कन्वर्ट्स टू लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर अँड देन रिकन्वर्ट्स टू आईस वन्स द प्रेशर इज रिमूव्ड इज कॉल्ड रेजिलेशन. लक्षात आलं. त्या ठिकाणी एक प्रश्न सांगितला बा इकडं इज द अबोव एक्सपेरिमेंट द वायर मूव्स थ्रू द आईस स्लॅब हाऊएव्हर द आईस स्लॅब डज नॉट ब्रेक व्हाय. तर आईस ब्रेक का होत नाही तर लक्षात ठेवायचं इफ यू इन्क्रीज प्रेशर the melting point of ice decreases below 0 degree Celsius, then ice converts into water at 0 degree Celsius. That time through water metal wire will goes down, and if wire goes down the pressure removes on the water, it again converts into ice. Therefore, like this process, this metal wire comes down at the end of the ice at the lower part of the ice. Therefore, ice slab doesn't break. Then is there any relationship of latent heat with regelation? Yes, there is a relationship of latent heat with regelation. If we increase pressure, तर प्रेशर इन्क्रीज केल्यानंतर मेल्टिंग पॉईंट काय होतो लो होतो, म्हणजे त्या ठिकाणी काही एनर्जी रिलीज केली जाते. म्हणजे त्या ठिकाणी देर इज अ रिलेशनशिप ऑफ लॅटेंट हीट विथ द रेजिलेशन. You know that as we go higher that sea levels, the boiling point of water decreases. What will we impact on the melting point of solid? आता लक्षात ठेवायचं इकडं if we go higher and higher from the sea level, the boiling point of water decreases. If we go लक्षात ठेवायचं जर प्रेशर जर इन्क्रीज केलं तर मेल्टिंग पॉईंटसुद्धा काय होतो इन्क्रीज होतो. मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटसुद्धा काय होतो इन्क्रीज होतो. आता इथं काय सांगितलं बा इकडं की सी लेवल म्हणजे द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर डिक्रीजेस. व्हॉट वूड बी द इफेक्ट ऑन मेल्टिंग पॉईंट ऑफ द सॉलिड. मेल्टिंग पॉईंट ऑल्सो डिक्रीजेस. लक्षात ठेवायचं म्हणजे या ठिकाणी जर आपण जसं उंच जाऊ तसं काय होतं या ठिकाणी प्रेशर काय होतं म्हणजे ॲटमॉस्फिअर प्रेशर काय होतं लो होत जातं. आणि ॲटमॉस्फिअर लो झाल्याकारणं काय होतं बॉइलिंग पॉईंट काय होतं डिक्रीज होतं. तसं मेल्टिंग पॉईंटसुद्धा काय होणार डिक्रीज होत जाणार. समजा या ठिकाणी जर प्रेशर वाढलं तर बॉइलिंग पॉईंट काय होणार वाढणार. मेल्टिंग पॉईंटसुद्धा काय होणार त्या ठिकाणी वाढणार. त्यानंतर पुढं सांगितलं बा इकडं वी फील दॅट सम ऑब्जेक्ट्स आर कोल्ड अँड सम आर हॉट. इज धिस फिलिंग रिलेटेड इन सम वे टू आवर बॉडी टेम्परेचर. एखादी वस्तू गार का वाटते बा इकडं आपण फॉर एक्झाम्पल इफ वी टच द आईस स्लॅब. एखादं समजा आपण बर्फाच्या समजा हात लावतो काय होतं आपल्याला कोल्ड म्हणजे वी फील कोल्ड. ते समजा एखादं तापलेल्या समजा स्टीलला समजा जर आपण हात लावतो काय होतं आपल्याला हॉट वाटायचं. कारण लक्षात ठेवायचं हीट एनर्जी इज ऑलवेज ट्रान्सफ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. ज्यावेळी आपण आईसला स्पर्श करतो तेव्हा काय होतं आईसचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आणि आपलं बॉडी टेम्परेचर ॲप्रॉक्सिमेटली 36.9 म्हणजे 37 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हायर लेवल टू लोअर लेवल एनर्जी काय होते ट्रान्सफर होते. त्यामुळं आपल्याकडून एनर्जी काय होते त्या कोल्ड बॉडीकडे ट्रान्सफर झाल्याकारणं आपल्याला कसं होतं कोल्ड फील होतं. ते समजा हॉट बॉडीला आपण जर हात लावला तर त्या ठिकाणी असणारी हीट एनर्जी लेवल ही आपल्यापेक्षा कशी असते जादा असते. म्हणजे हीट एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम हॉट बॉडी टू आवर बॉडी. देअरफॉर वी फील हॉट.